श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री वीके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल, अशा काही स्टॉक्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे फेडरल बँक लिमिटेड। तर ह्या कंपनीला आपण याआधी खूप वेळा कव्हर केलेला आहे। कंपनीचा आजचा शेअर प्राइस 151 इतका आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कंपनीने फक्त 5% रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत। आपण इथे बघू शकता शेअरचं प्राइस 140 वरती होतं, ते वरती कंपनीने 164 पर्यंत हाय गेलेलं आहे। त्यानंतर इथे परत लो येऊन 146 ला आले आणि आता परत 151 ला शेअर प्राइस चालू आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत। या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। कंपनीचं जर मार्केट कॅप बघितलं तर 37,000 कोटीचंच आहे आणि 52 वीक्स लो हे 121, तर 52 वीक्स हाय हे 166 इतकं आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। तर आपण फेडरल बँक या कंपनीचे शेअर्स प्राइस बघितलं आणि आता आपण फंडामेंटल्स बघत आहोत। तर कंपनीचं इथे फंडामेंटल्स तुम्ही बघू शकता। कंपनीचा आपण रेव्हेन्यूज बघूयात, जे की डिसेंबर 2022 मध्ये 4,698 कोटी इतकं होतं आणि 2023 मध्ये 5,012 कोटी मार्च मध्ये, आणि जून 2023 मध्ये 5,350 कोटी, सप्टेंबर 2023 मध्ये 5,791 कोटी आणि डिसेंबर 2023 मध्ये 6,085 कोटी असं कंपनीचं रेव्हेन्यू आहे, जे की कंपनीचा आपण रेव्हेन्यू इथं वाढतच बघत आहोत। कंपनीचं नेट प्रॉफिट बघूयात। कंपनीचं नेट प्रॉफिट पण आपल्याला दिसत आहे 1,067 कोटी कंपनीचं नेट प्रॉफिट डिसेंबर 2023 मध्ये आहे। त्याआधी 1,007 कोटी इतकं होतं, त्याआधी 8,094 कोटी इतकं, त्याआधी 894 कोटी इतकं, त्याआधी 964 कोटी इतकं आणि त्याआधी 856, म्हणजे कंपनीचं नेट प्रॉफिट पण वाढताना आपण इथं बघत आहोत। कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत आणि बऱ्याचशा क्वार्टर्समध्ये आपण इथं बघू शकतो रिझल्ट हा आपल्याला पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह रिझल्ट आपल्याला इथं दिसत नाही आहे। हा या कंपनीचा प्लस पॉईंट आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स तुम्ही बघितलेले आहेत। कंपनीचं आपण इथं जर ग्रॉस एमपी आणि नेट एमपी बघितलं तर तेही कमी आहे। नेट एमपी जे आहे ते 1% पेक्षा कमी आहे, म्हणजे 0.68% आहे आणि ग्रॉस एमपी हे 2.28% इतकं आहे, जे की आपल्याला इथे कमी दिसत आहे। ओव्हरऑल कंपनीचे फंडामेंटल्स चांगले, तर ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। तर ओव्हरऑल कंपनी ही चांगली आहे, कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली रेल विकास निगम। तर ह्या कंपनीचं तुम्ही इथे शेअर प्राइस बघत आहात, जे की 258 इतका आहे। गेल्या 6 महिन्यात कंपनीने 63% रिटर्न्स आपल्याला चांगल्या पद्धतीने दिले आहेत। गेल्या 1 महिन्याचं बघा 5% रिटर्न्स आहेत। इथून जर आपण इथपर्यंत जरी इन्व्हेस्ट केला असेल तर तुम्ही बघू शकता, तर कंपनीने इथेच एवढे चांगले पर शेअर मागे 15 रुपये प्रॉफिट दिलेला आहे आणि इथून इथेपर्यंत जर तुम्ही होल्ड केला असेल रिटर्न्स, म्हणजे ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, तुम्ही ह्या कंपनीवरती फोकस करू शकता। नेक्स्ट येणाऱ्या वेळेत ही कंपनी तुम्हाला 300 पर्यंतचे टार्गेट्स आरामात दाखवू शकते, पण हे सगळं लॉंग टर्मसाठी आहे, शॉर्ट टर्मसाठी नाही आहे। 53,000 कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि 52 वीक्स लो हे 74, तर 52 वीक्स हाय 345 इतका आहे, म्हणजेच कंपनी येणाऱ्या वेळेत आपल्याला 300 ते 350 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते। फोकस तुम्ही या कंपनीवरती करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली रिलायन्स इंडस्ट्री। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस इथे तुम्ही बघू शकता, जे की 2,943 इतकं आहे। तर ह्या कंपनीचं पण तुम्ही जर 1 मंथचा चार्ट पॅटर्न जर बघितला तर तुम्ही इथं बघू शकता 2,883चा कंपनीचा भाव चालू होता, त्यानंतर वरती कंपनीने 2,985 पर्यंत वरती गेली होती कंपनी 1 मंथमध्ये। त्यानंतर कंपनीने परत खाली 2,920 तर परत वरती
2971, त्यानंतर परत आता 2943. तर कंपनीमध्ये अपडाऊन्स आपण इथे बघू शकतो. गेल्या 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला पण बघा, हळूहळू अपडाऊन्स करत करत कंपनी 2263 वरून 2943 पर्यंत पोहोचलेली आहे. तर इथून इथे जरी इन्व्हेस्ट केलं असेल तर 6 महिन्यामध्ये पण कंपनीने चांगले 30% रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करू शकता तुम्ही. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण तुम्हाला चांगले टार्गेट्स दाखवेल, चांगले फंडामेंटल्स पण आहेत ह्या कंपनीचे, तर तुम्ही ह्या कंपनीवरती फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे आपली SG1 लिमिटेड. तर ह्या कंपनीचं तुम्ही शेअर प्राइस बघू शकता, जे की 124 रुपये इतका आहे. गेल्या 1 महिन्याभरामध्येच तुम्ही इथं बघू शकता कंपनीने किती डाऊन्सवरनं वरती पैसे कितीपर्यंत 135 रुपयापर्यंत गेली होती शेअर प्राइस. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता. तर इथं बघा 121, 133, परत 131, परत 135, परत खाली 130, परत खाली 124, परत वरती 127, परत 124. तर कंपनी अपडाऊन्स करत आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये पण बघा 87% रिटर्न्स गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने दिलेले आहेत. पण अपडाऊन्स करत करत कंपनी चांगलीच प्राइस झाला आहे कंपनीचं. तर ओव्हरऑल ही कंपनी चांगली आहे, तुम्ही या कंपनीवरती फोकस करू शकता. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण तुम्हाला चांगले टार्गेट्स दाखवेल. आणि शुगरची कंपनी आहे, इलेक्ट्रिसिटीची कंपनी आहे. ज्या कंपन्यांचं प्रॉफिट चांगलं चालू असतं, ज्या कंपन्यांचा बिझनेस चांगलं चालू असतं, ज्या कंपन्यांना सतत प्रॉफिट होत असतं, त्याच कंपन्यांमध्ये आपल्याला शेअर मार्केटमध्ये चांगलं अपडाऊन्स बघायला भेटत असतात. कंपन्यांचे शेअर्स ग्रोथ करत असतात. तर ज्या कंपन्यांचं बिझनेसच नाही चालणार तर त्या कंपन्या ग्रोथ कशा देणार ना. तर ह्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे, सो ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता. मार्केट कॅप ह्या कंपनीचं तुम्ही बघू शकता 48,000 कोटी इतका आहे. आणि 52 वीक्स हाय जर बघितलं तर 161 इतका आहे. आणि 52 वीक्स लो हे 32 रुपये इतका आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे आपले क्रोमटम. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता, जे की 297 इतका आहे. गेल्या 1 महिन्याभरामध्ये ह्या कंपनीने 10% रिटर्न्स आपल्याला इथे दिलेले आहेत. आणि गेल्या 6 महिन्या बघितले तर 6%. पण कंपनीमध्ये या आपण इथे यू शेप बघू शकतो. अपडाऊन्स करत करत कंपनी खूप चांगला आपल्याला इथे ग्रोथ करताना आपण इथे बघू शकतो. 325 पर्यंत शेअर प्राइस गेलं होतं. म्हणजे येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 300 ते 350 पर्यंतचे पण टार्गेट्स आरामात दाखवू शकते. या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता. मार्केट कॅप पण ह्या कंपनीचं कमी आहे, 19,000 कोटीची कंपनी आहे फक्त. आणि 52 वीक्स लो हे 251, तर 52 वीक्स हाय 227 इतका आहे. या कंपनीवरती तुम्ही येणाऱ्या वेळेमध्ये चांगले टार्गेट्स, चांगला प्रॉफिट मिळवू शकता. या कंपनीवरती फोकस करायचा आहे. आणि कुठलीही कंपनी मी रेकमेंड करत नसते, तर ते माझं रिसर्च असतं. कोणीही असं म्हणता हे कंपनीचे शेअर खराब आहेत, काही शेअर्स सांगतायत असं वगैरे. तर ज्यांना नाही इन्व्हेस्ट करायचं त्यांनी नका करू, काही जबरदस्ती नाही आहे. पण मी माझे स्टडीज असते, जे सांगते ते माझं स्टडी केलेलं असतं. आणि मी कोणताही शेअर रेकमेंड करत नाही. तर मी शेअर मार्केटमध्ये कसं काम करायचं ते सांगत असते. आणि कधीही शेअर मार्केटमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते की SIP करा आणि थोडे थोडे शेअर्स इन्व्हेस्ट करत जावं, थोडे थोडे घेऊन, जेणेकरून तुम्हाला नेहमी प्रॉफिट होत असतो. आणि कोणत्याही कंपनी शेअर असं इन्व्हेस्ट करायचे जिथं आपलं जे मुद्दल असतं, जे कॅपिटल असतं, ते कधीही आपल्याला लॉस होत नसतो.